Hello, this is the My Artifact episode number 1334. आजची तारीख आहे नोव्हेंबर 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. राईट ना हा सुट्टीचा दुसरा दिवस आहे ना. दुसरा दिवस. उद्याचा तिसरा दिवस, देन परत चौथा आणि देन पाचवा. सो बट कसं आहे की ज्याप्रमाणे कसं मी कंटिन्यू 9 महिने झाले आहे आपण ऑफिस करत आहे. आपल्याला कधी एवढी 5 दिवसाच्या सुट्ट्या कधी भेटल्याच नव्हत्या आणि 9 महिन्यानंतर आपल्याला सुट्ट्या भेटल्या आहेत. सो इट इज लाईक कालचा दिवस तर बहुत गजब गेला. म्हणजे दिवाळी होती वगैरे वगैरे आणि खूप सारे प्लॅनिंग पण होती. बट आता कसं आहे आता आता तेवढं काही खास चाललं नाही ना. इट जस्ट लाईक असं वाटतं कुछ तो कमी हो गया. म्हणजे सुट्ट्या जरी आहे तरी असं वाटते का चलो आता ऑफिस मध्ये जाऊ यार. म्हणजे कसं आपला तो रुटीन वगैरे लागला नाही एक वेळा, जरी आपण त्याला हेट करत असतो ना, बट समहाव तो रुटीन एक वेळेचा गायब झाला ना, मला असं वाटतं यार कुछ तो कमी हो गया यार. म्हणजे काहीतरी कमी होऊन राहिलाय असं वाटतंय. बट सुट्ट्या तर सुट्ट्या आहे. एन्जॉयमेंट इज एन्जॉयमेंट. येस, काम आणि काम. येस, काम म्हणजे काम असं काम करावंच लागते कारण इट वॉज being really amazing. Yeah. Another thing is that की मला आज काही सांगायचं तर आज काही आहे नाही. म्हणजे आज काही झालंच नाही. येस, आज आलो मी आणि त्याच्यानंतर मग मी साफसफाई वगैरे केली सगळी, कपडे वगैरे धुवून टाकले सगळे. त्याच्यानंतर आई उद्या जाणार आहे नेपाळला. माझे आई वडील चालले उद्या नेपाळला. त्यांचाच एक प्रकारचा टूर आहे एक प्रकारे. सो ते चालले उद्या नेपाळला. सो तर मग पॅकिंग वगैरे सगळं, डॉक्युमेंट वगैरे सगळं घेऊन चालले ते. करीब 20 दिवसाचा टूर आहे त्यांचा. सो येस, सो आता तर असं काही खास नाही. म्हणजे पहिले कसं आता आई वडील नाही आता चलो बा आता आपण मस्त पार्टी करेंगे, हे करेंगे वो करेंगे. पण आता कसं आपणच घरी नाही तर मग पार्टी काय. आणि आता राईट ना असं एज झाली आहे ना यावेळेस, नाही का, तू वाटेल तेव्हा काही पण करू शकते. यू हॅव मनी, यू हॅव एव्हरीथिंग. म्हणजे राईट ना तुझ्यापाशी सगळंच आहे. सगळंच आहे म्हणजे असंही नाही म्हणतात सगळं आहे. जस्ट लाईक बिंग. शायद मला असं वाटते का मी प्रत्येक गोष्ट बिलकुल प्रॉपरली करत आहे. म्हणजे बिलकुल वेळेवर, प्रत्येक गोष्ट टाइमावर वगैरे वगैरे. इट्स लाईक समजा जर माझे पैसे कुठे मला माझ्या अकाउंट मध्ये जास्त पैसे दिसत नसेल, बट तरी समहाऊ स्टील माझ्यापाशी पैसे सेव्ह करून आहे. प्रत्येक महिन्याला मी FD मारत आहे. दॅट इज रिअली गुड थिंग. इट इज लाईक मी असं बघतो ना का माझ्या आसपास अराउंड जे लोक लागतात ना, ते लोक नाही का खूप हे खर्च करतात. ऑनलाईन वर शॉपिंग करतात, हे करतात, ते करतात, लवडा लसू करतात. वेल मला कसं मी शॉपिंग करतो, बट अशी म्हणजे मला शॉपिंग असा फारसा काही इंटरेस्ट नाही. इट इज लाईक मला गॅजेट्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. मोबाईल, गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बहुत इंटरेस्टिंग वाटते. बट नेहमी वापरूशा वाटते. बट मी त्याला पहिले रिअलाइज करतो का खरंच ती गोष्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का नाही. आता राईट नो नाही का मला वायरलेस हेडफोन मला खूप वाटायचे का घ्यायचे बा. खूप वाटायचा. मग मी विचार केला की खरंच मला त्याची गरज आहे का. मी प्रत्येक लाईफच्या प्रत्येक सेगमेंटवर वायरलेस हेडफोन वापरताना आणि त्याचा युटिलाइज करताना इफेक्ट बघितला. तर त्याचं युटिलायझेशन आहे आणि चांगला पण आहे अँड दॅट इज रिअली गुड फॉर मी. बट तो खूप कमी वेळेसाठी वापरण्यात येईल, बहुत कमी वेळेसाठी. सो त्याचा काही चान्स आहेच नाही ते वायरलेस हेडफोन. येस, अनदर थिंग इज दॅट की त्या दिवशी मी एम्प्रेस मॉल मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग मी ते आय वॉच बघितले आणि आय वॉच बघितल्यानंतर आय वॉज फ्लॅट. म्हणजे ते वॉच बघितल्यावरच मी एकदम तरी स्वप्नच पाहायला लागलो आय वॉचची. त्या दिवशीपासून मी कंटिन्यू फ्लिपकार्टवर सर्च करतो आय वॉच वगैरे. रिअली कॉस्ट जस्ट लाईक 25,000 पासून स्टार्टिंग आहे त्याची.
आणि 25,000ची घड्याळ. आपण एवढे अमीर नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा रिअलाइज केलं का आयवॉच खरंच आपल्याला गरजेचं आहे का, खरंच त्यांनी माझं स्टेटस वाढेल का आयवॉचने. जस्ट लाईक बिलकुल नाही. म्हणजे कसं आहे की टेम्पररी वाढेल बट नॉट परमनंटली. येस. आणि त्याचा इफेक्ट आपल्यालाच खूप जास्त आहे. अनदर थिंग इज दॅट रिअली कॉस्ट. हाऊ कुड यू अफोर्ड $25,000 फॉर वॉच? 25,000ची फक्त वॉच घेणं. 26,000, सॉरी, दॅट इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. 25,999. इट लुक लाईक्स 25 बट इट्स 26,000. या 26,000ची घड्याळ. नो, आय डेफिनेटली डोंट. सो मग मी तो प्लॅन पोस्टपोन केला. असं नाही कोणापाशी पैसे नाही आहे माझ्यापाशी पैसे. हा म्हणजे पुढल्या हप्त्याची सॅलरी जरी पकडली ना तर माझ्यापाशी करीब आता माझ्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आणि प्लस 8,000 रुपये असे आहे. तर त्यापैकी 10,000 रुपये तिथे 10,000 याच्यातच जाईल, एफडी मध्ये जाईल. त्याच्यात काही इश्यू नाही. 8,000मध्ये मला पूर्ण महिना काढायचा आहे. तर 8,000मध्ये माझा तर अर्धा महिना त्या दिवाळीतच खतम होऊन राहिलाय. या म्हणजे मी 12 तारखेला जाईल. त्याच्यानंतर मग माझा पहिला पेमेंट राहील तो राहील म्हणजे पहिला म्हणजे खर्च राहील तो राहील मेसवालीचा डब्बाचा. त्याला द्यावं लागेल 2,000 रुपये. 2,000 रुपये. देन त्याच्यानंतर घर मालकाला द्यावं लागेल 2,000 रुपये. येस. त्याच्यानंतर असा काही बाकी काही तर काही खर्च वगैरे नाही आहे. 5,000 रुपयाचा खर्च आहे. मग त्याच्यात 3,000 रुपये, त्यापैकी 1,000-1,500 सोनूला हे शॉपिंग करायचे वाटते, दिवाळीचं गिफ्ट. सो घेऊन देतो. आता असाला माहित नाही यार, मला कोणाला गिफ्टच घेऊशा वाटत नाही. येस. आता सोनूला फोनची गरज आहे बट, आणि तिला फोन खरंच हवा, बट तेवढा पैसा नाही आहे एक फोन घेण्यासाठी. कारण समजा जर मी फोन घेतो म्हणलं तर पाहूया, थोडस रिअलाइज करू, फिगर इट आउट करू. असं आपल्याला प्रत्येक गोष्ट मॅनेज करावं लागते ना. जर आपण फोन घेत आहे 15,000चा आणि अकाउंट मध्ये काहीच पैसे राहणार नाही तर दॅट वुड बी रिअली डिझास्टर फॉर मी. सो राईट, प्रत्येक गोष्टी मॅनेज करावं लागेल. आणि समजा जर फोन घेऊन ती का करणार आहे, फेसबुक व्हॉट्सअप हेच करणार आहे ना काही, राईट. तिला तिच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी असं काही दे ना, एक ड्रेस वगैरे दिवाळीचा सुरू आहे वगैरे, पाहिल ती का करायचं. सो राईट नाउ आय एम काइंड ऑफ लाईक अ रिली स्लीपी. कारण काल रात्री मी झोपलो 3 वाजता, उठलो सकाळी 10 वाजता. सो इट टेक्स किती 2, 5, 6 घंटे झोपलोय शायद मी. 6 घंटे, 6 घंटे. 10 वाजता कुठे उठलो रे, 9 वाजताच उठला तू. 9 वाजता. सो 6 घंटे झोपलोय मी. सो आणि दुपारी एवढी झोप लागली होती बट कामाच्या मला झोपच देऊ नाही. बट आता लेट मी स्लीप. यस. सो या, this is the Maya Artifact episode number 1334. Right now we are at Wardha, Maharashtra. And thank you.